नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत ऑनलाईन एज्युकेशन शाळा बंद पण शिक्षण सुरू. परत एकदा आपण इयत्ता 9वी साठी प्रकरण 6वे वनस्पतींचे वर्गीकरण आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आज उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थी, माझे शिक्षक वर्ग, त्याचबरोबर आमचे अधिकारी वर्ग या सर्वांचे आजच्या तासामध्ये आम्ही स्वागत करीत आहोत. माझं नाव आहे श्री गावित अमित धर्मा, शाळा शिवडी वडाळा स्टेट मनपा माध्यमिक मराठी शाळा. विद्यार्थी मित्रांनो, आजचं जे आपलं प्रकरण आहे धडा 6वा वनस्पतींचं वर्गीकरण. आता तुम्हाला स्क्रीनवर काही चित्र दिसत आहेत, काही झाडांची चित्र आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत असतो की आपल्या आजूबाजूला अनेक विविध प्रकाराची वनस्पती झाडं आपण बघत असतो. त्याचबरोबर आपल्या लक्षात एक गोष्ट येते की त्यांचा आकार वेगळा आहे, त्याचबरोबर त्यांचा रंग हा देखील थोडाफार वेगळा असतो आणि त्यांची उंची, या उंचीमध्ये देखील आपल्याला काहीतरी फरक आढळून येतो. विद्यार्थी मित्रांनो, जसं मी झाडांच्या विविधतेबद्दल बोलत आहे, त्याच प्रकाराची विविधता आपल्याला प्राण्यांमध्ये देखील दिसून येते आणि मनुष्यांमध्ये पण दिसून येते. बरोबर आहे की नाही? कारण की मनुष्य देखील उंचीने, रंगाने हे वेगवेगळे असतात, म्हणून आपण त्यांना ओळखू शकतो. प्राण्यांमध्ये देखील तसेच गुणधर्म आपल्याला दिसतात की त्यांचा आकार, त्यांची उंची, त्यांचा रंग हा वेगळा असतो. त्याचप्रमाणे प्रत्येक झाडाची देखील उंची, त्याचा रंग, त्याचा आकार हा देखील वेगळा असतो. आता विचार करा बरं, असं का झालं असेल? याच्या मागे काहीतरी कारण असावं, बरोबर की नाही? याच्या मागे काहीतरी कारण आहे आणि म्हणूनच ही झाडं एकमेकांपासून वेगळी असतात. बघा, दोन समान जातीची झाडं जरी घेतली तरी त्यांच्यामध्ये थोडाफार आपल्याला काहीतरी बदल किंवा विविधता दिसून येते. त्यामागे काहीतरी वैशिष्ट्य असतील आणि याच वनस्पतींच्या सर्व वेगवेगळ्या गुणधर्मांमुळे वनस्पतींचं वर्गीकरण करणे आवश्यक असते. तर वनस्पतींचं जे काही वर्गीकरण आहे ते करणे आता आपल्याला आवश्यक आहे, कारण की त्याच्यानुसार आपण त्या वनस्पतींना व्यवस्थित समजू शकतो, ओळखू शकतो. ठीक आहे. साधारणतः वनस्पतींचं वर्गीकरण एकतर फुलं येणाऱ्या वनस्पती आणि दुसरं फुलं न येणाऱ्या वनस्पती या पद्धतीने आपण करत असतो. आपण सहज बोलून जातो की हो, त्या झाडाला फुलं येतात, किंवा एखादं झाड आपण बघतो, अरे या झाडाला तर फुलंच येत नाही. म्हणजे आपल्याला इथे एक गोष्ट ठळक दिसत असते की काही झाडांना फुलं येत असतात तर काही झाडांना फुलं येत नसतात. यावरून आपण हा जो काही या दोघांमध्ये असलेला जो काही फरक आहे तो फरक सहज सांगू शकतो दोन झाडांमधील, की एका झाडाला फुलं येतात आणि दुसऱ्या झाडाला येत नाही. तर हा एक ठळक हे एक वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर तुम्ही बघत असतात की काही झाडं जी असतात, या झाडांमध्ये काही वनस्पती ज्या आहेत या वनस्पतींमध्ये जलवाहिन्या व रसवाहिन्या असतात. जलवाहिन्या व रसवाहिन्या असतात. तर काही ज्या वनस्पती आहेत त्यांच्यामध्ये जलवाहिन्या किंवा रसवाहिन्या नसतात. आता तुम्ही सांगणार की जलवाहिन्या आणि रसवाहिन्या काय? तर याच्या अगोदरच्या इयत्तेमध्ये म्हणजे इयत्ता 8वी मध्ये तुम्ही शिकलात की झाडांमध्ये देखील जलवाहिन्या आणि रसवाहिन्या असतात, की झाडांना त्यांच्या मुळापासून तर प्रत्येक पानापर्यंत एक विशिष्ट त्यांची संस्था आहे की त्याच्या मार्फत पाणी पुरवठा केला जातो. ठीक आहे. तर ज्या पाणी पुरवठा करतात त्यांना आपण जलवाहिन्या म्हणतो, त्याचप्रमाणे रसवाहिन्या. ठीक आहे. तर जलवाहिन्या आणि रसवाहिन्या असणारे आणि नसणारे असे देखील वनस्पती असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हा सर्व जो काही अभ्यास आहे जो आज आपण व्यवस्थितपणे शिकू शकतो, समजू शकतो, तर याच्यासाठी बऱ्याचशा शास्त्रज्ञांनी खूप मेहनत घेतलेली आहे. आणि या सजीवांचा अभ्यास याच्या अगोदर कोणीतरी केला असेल तर असेच जे शास्त्रज्ञ आहेत त्यांचं नाव आहे रॉबर्ट हार्डिंग विटाकर. त्यांचा जो जीवनकाळ होता तो 1920 ते 1980 या काळामध्ये त्यांचा जन्म आणि त्यांचा मृत्यू झाला. आणि त्यांनी काय संशोधन केलं तर हे एक अमेरिकन परिस्थितिकी
तज्ज्ञ होते, त्याला इकॉलॉजिस्ट असं पण म्हणतात. आणि त्यांनी 1969 मध्ये सजीवांच्या 5 गटांमध्ये विभागणी केली. आता तुम्ही विचार करणार, 5 गटांमध्ये विभागणी का करण्यात आली? कारण आहे, कारण की जर आपण सजीवांना वेगवेगळ्या गटामध्ये त्यांच्या गुणधर्मानुसार विभागून घेतलं, तर आपल्याला कोणते सजीव एका गटातील आहे हे ओळखणं सोपं जातं. मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगत आहे. आपण बघतो की मांजर आहे. मांजर, कुत्रा वगैरे या सर्वांचे आपण जर अंग बघितले तर आपल्याला थोडेफार समान दिसतात. हा, कुठं बदल दिसतो? तो आता तुमच्या लक्षात आला असेल की कुत्रा याची काहीतरी वेगळी वैशिष्ट्ये आहे, मांजरीची वेगळी आहे. परंतु बघायला गेलो तर त्यांचं जीवन, त्यांचे हात पाय, म्हणजे त्यांचे पाय, कान वगैरे या सर्व गोष्टी कशा आहेत? समान. त्याच पद्धतीने झाडं आणि प्राणी यांच्यामध्ये देखील वेगवेगळे गट केले गेले आणि या गटांनुसार त्यांची विभागणी केली गेली. यालाच पंचसृष्टी पद्धत असं म्हणण्यात आले. तर रॉबर्ट विटाकर यांनी सर्वप्रथम या पंचसृष्टी पद्धतीची म्हणजे ओळख आपल्या संपूर्ण जगाला करून दिली. आणि त्यामध्ये त्यांनी काही तत्वांच्या आधारे हे वर्गीकरण केले. बघा, आता ही आपली पंचसृष्टी पद्धती आहे, याच्यामध्ये 5 तत्व आहे. त्याच्यातील पहिलं तत्व आहे पेशी रचना. विद्यार्थी मित्रांनो, प्राणी असो किंवा वनस्पती, परत एकदा सांगतो, प्राणी असो किंवा वनस्पती, तर या दोघांमध्ये सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे तो आहे पेशी. प्रत्येक वनस्पतीमध्ये आणि प्रत्येक प्राण्यामध्ये पेशी आहे आणि या पेशीपासूनच संपूर्ण वनस्पती आणि संपूर्ण प्राणी यांचं शरीर तयार झालेलं आहे. म्हणून हा जो काही सर्वात लहान घटक जो आहे आपल्या शरीरातला, पेशी, आणि वनस्पतींच्या शरीरातील देखील पेशी. तर या पेशीची रचना कशी आहे? तर हे पहिलं तत्व त्यांनी अभ्यासलं. तर इथं मी एक पेशीची आकृती दाखवलेली आहे. तर या प्रकारे पेशी प्राण्यांमध्ये अधिक वनस्पतींमध्ये आपल्याला दिसून येते. ही एकच पेशी आहे. ही एवढी लहान आहे की या पेशीला बघण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोप म्हणजे सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो. उघड्या डोळ्यांनी आपण या पेशीला पाहू शकत नाही, एवढा लहान, एवढा सूक्ष्म तिचा आकार असतो. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर पोषण पद्धती नंबर 2, दुसरं जे तत्व आहे या पंचसृष्टी पद्धतीमधील, ते आहे पोषण पद्धती. पोषण पद्धती म्हणजे एखादा प्राणी किंवा एखादी वनस्पती यांची पोषण पद्धती काय आहे, म्हणजे ते स्वतःचं पोषण म्हणजे ते काय म्हणजे कशावर आधारित आहे, म्हणजे अन्न म्हणून ते कशावर आधारित आहे. आता तुम्ही सांगणार की सर, वनस्पती तर अन्न खात नाही. खरी गोष्ट आहे, परंतु का खात नाही याचं कारण देखील तुम्ही मागच्या इयत्तेमध्ये शिकून आलात की वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. काही वनस्पती करतात, काही करत नाही. परंतु प्राणी जे आहेत ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. म्हणून आपण काय ठरतो? परपोषी. म्हणजे आपण स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, आपल्याला अन्नासाठी कोणावर तरी अवलंबून राहावं लागतं. तर याचाच आपण परपोषी आहोत, याचाच एक उदाहरण म्हणून इथं या स्क्रीनवर आता तुम्हाला दाखवत आहे पोषण स्त्रोत. बघा, इथं जे काही शेतकरी आहेत ते भाताची कापणी करत आहेत. आता तुम्हाला ही गोष्ट तर खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे की भात आपण रोजच्या आहारामध्ये घेत असतो, जेवत असतो. हा आपला पोषण स्त्रोत आहे. म्हणजे या स्त्रोतावर आपण अन्न म्हणून अवलंबून असतो. ठीक आहे. त्याचबरोबर शरीर संस्था, जे काही चौथा तत्व आहे ते आहे शरीर संस्था. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्राणी असो वनस्पती असो, ठीक आहे, या दोघांची काहीतरी एक त्यांच्या शरीराचा एक काहीतरी पॅटर्न आहे. म्हणजे त्या शरीराचं कार्य करण्याची एक काहीतरी पद्धती आहे आणि शरीर ज्याप्रमाणे त्याची जडणघडण झालेली आहे ती देखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. तर ती शरीर संस्था देखील या वर्गीकरणाचा एक तत्व आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी तुम्ही बऱ्याचशा सूक्ष्मजीवांचा, बऱ्याचशा सजीवांचा अभ्यास केलेला आहे. त्यामधील आपण बघणार आहोत मोनेरा, प्रोटिस्टा आणि कवक. तर आता मोनेराचा आपण यापूर्वी अभ्यास केलेला आहे.
तर हा मोनेरा कुठं आढळतो? आता हा जो काही शब्द आहे मोनेरा, हा ऐकून थोडंसं तुम्हाला विचित्र वाटलं असेल किंवा आठवलं देखील असेल, काही विद्यार्थ्यांना आठवलं नसेल, हरकत नाही. परंतु आपण एका सेकंदात आता आठवूया की मोनेराला आपण कुठं बघितलं आहे. तर एका स्वच्छ काचपट्टीवर जर आपण दह्याचा एक स्वच्छ काचपट्टी घ्यायची, त्याच्यावर दही असते, दही घरामध्ये दही असतं, त्या दही किंवा ताकाचा एक छोटासा जर आपण थेंब घेतला आणि त्यावर एक छोटी अजून एक आच्छादन काचपट्टी लावली, तर हे जे काही सॅम्पल आहे, तर ते आपण एका सूक्ष्मदर्शकाखाली पाहण्यास सुरुवात केली. तर या दह्याच्या थेंबामध्ये आपल्याला बरेचसे हालचाल करणारे सूक्ष्मजीव दिसतील आणि या सूक्ष्मजीवांना लॅक्टोबेसिलाई जीवाणू असं म्हणतात. तेच आहे मोनेरा गटातील सूक्ष्मजीव. ठीक आहे. आपल्याला हे सूक्ष्मजीव मोनेरा गटातील सूक्ष्मजीव कुठं भेटतात? तर दही किंवा ताकाच्या अगदी लहान थेंबामध्ये. ठीक आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की मोनेरा हा काही वेगळा नाही, आपण याला ओळखतो. तर या मोनेराची काही विशिष्ट अशी लक्षणे आहेत. हा जो मोनेरा असतो, हा असतो एकपेशीय, म्हणजे याच्यामध्ये हा सजीव आहे फक्त एक पेशी, याच्यामध्ये एकच पेशी असते. ठीक आहे. त्याचबरोबर याचं दुसरा असा गुणधर्म आहे, हा स्वयंपोषी, एक तर स्वयंपोषी आहे, एक तर परपोषी. म्हणजे हा एक तर स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो किंवा तो अन्न म्हणून कोणातरी दुसऱ्या सजीवावर अवलंबून असतो. तिसरा गुणधर्म आहे की हा आधी केंद्रकी असून पटलबद्ध केंद्रक आणि याच्यामध्ये जे काही पेशी अंगक आहेत ते पेशी अंगक नसतात, म्हणजे याला कोणत्याही प्रकारची अंग नाहीत. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मोनेरा आता तुमच्या चांगल्या लक्षात आला असेल. आपण मागच्या वर्षी देखील मोनेराचा थोडा अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर पुढचा आहे प्रोटिस्टा. प्रोटिस्टा याला बरं आपण कुठं बघितलेलं आहे? आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल. तर फार सोपं आहे. आणि आता पावसाळ्याचे दिवस आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पाऊस पडणार तर डबकी साचणार, डबकी साचणार तर बऱ्याचदा चालताना येताना जाताना आपला पाय त्या डबक्यामध्ये पडत असतो. आणि हा प्रोटिस्टा नावाचा जो काही सूक्ष्मजीव आहे, हा याच डबक्यांमध्ये आपल्याला आढळून येतो, पण तो आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. हा, तर बघण्यासाठी काय करावं लागणार? परत एकदा काचपट्टीवर त्या डबक्यामधील पाण्याचा एक छोटासा थेंब घ्यावा लागणार आहे. आणि तो छोटासा थेंब घेतल्यानंतर त्याला परत सूक्ष्मदर्शकाखाली आपल्याला पाहावं लागणार आहे, कारण की उघड्या डोळ्यांनी आपण त्यांना पाहू शकत नाही. एवढे सूक्ष्म हे सर्व जे काही सूक्ष्मजीव आहेत ते एवढे लहान आहेत. आता हे जे काही सूक्ष्मजीव आहेत, तुम्ही जेव्हा सूक्ष्मदर्शकाखाली बघतात तर ते आपल्याला हालचाल करताना दिसतात. आणि यांच्यामध्ये जास्त करून तुम्हाला अमिबा, जो काही अमिबा नावाचा सूक्ष्मजीव आहे, हा तुम्हाला दिसून येतो. आणि तो कोणत्या गटामध्ये आहे? या प्रोटिस्टा. हा बघा, इथं अमिबा दाखवलेला आहे, इथं अमिबा आहे, इथं पॅरामेशियम आहे, इथं युग्लिना आहे. सर्वात जास्त दिसणारा जो काही सूक्ष्मजीव आहे तो आहे अमिबा, हा इथं दाखवला आहे. तर आता अमिबाचं उदाहरण तुम्हाला फार चांगल्या पद्धतीने तुमचं पाठांतर झालेलं असेलच. का? कारण की कधीही कोणत्याही शिक्षकांनी तुम्हाला जर प्रश्न विचारला की पृथ्वीवर सर्वात पहिला जो सजीव होता तो कोणता होता, तर तुम्ही चटकन उत्तर देतात अमिबा. आणि त्यानंतर उलट्या चप्पलच्या आकाराचा दुसरा सूक्ष्मजीव आठवतो, तो आहे पॅरामेशियम. ठीक आहे. अमिबाला तर आकारच नाही, परंतु पॅरामेशियम हा चपलीचा आकाराचा आहे. ही दोन उत्तरं तुम्ही सहज देऊन जातात आणि ती बरोबर आहे. ठीक आहे. तर आता या प्रोटिस्टा गटातील हे जे काही सूक्ष्मजीव आहे यांची लक्षणं काय? तर हे देखील एकपेशीय असून यांच्यामध्ये केंद्रक असतं. यांच्यात काय असतं? केंद्रक. बरं, वर्तुळाला कसं केंद्रक असतं? मध्यभागी केंद्रबिंदू असतो. त्या केंद्रबिंदूशिवाय आपण वर्तुळ तयार करू शकत नाही. तसंच या सूक्ष्मजीवांमध्ये हे जरी एकपेशीय असले तरी यांच्यामध्ये काय असतं? केंद्रक. आणि केंद्रक म्हटल्यावर केंद्रकाशिवाय काही चालतच नाही, कारण की केंद्रक हे महत्वाचा भाग आहे. या पेशीचा केंद्रक हा सर्वात महत्वाचा भाग आहे. तर प्रचलनासाठी यांच्यामध्ये रोमकही वगैरे असतात, म्हणजे यांच्या आजूबाजूला छोटे छोटे धाग्यासारखे काही घटक असतात.
त्याचबरोबर हे एकतर स्वयंपोषी असतात. स्वयंपोषी म्हणजे हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. यांच्यामध्ये युग्लिना नावाचा जो काही सूक्ष्मजीव आहे, जो इथं 3 नंबरवर दाखवलेला आहे हा, तर याच्यामध्ये हरितलवक असतात आणि म्हणून हा स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतो. त्याचबरोबर अमिबा आणि पॅरामेशियम ही सर्व स्वयंपोषी स्वयंपोषी सूक्ष्मजीव आहेत. यानंतर सर्वात शेवटचं कवक. याला तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल. आता एक गोष्ट सांगतो की पावसाळ्यामध्ये ज्याला आपण भूछत्र म्हणतो, भूछत्र हे बऱ्याच ठिकाणी वाढलेलं दिसतं, जमिनीवर दिसतं. तर त्याबरोबर हे तर त्याचं उदाहरण झालं. परंतु अजून तुम्हाला एक उदाहरण देतो की याला कवक म्हणतात. ठीक आहे, हे कवक, हा कवक वर्गीय जे काही सूक्ष्मजीव आहेत हे कुठं आढळतात? तर विद्यार्थी मित्रांनो, आपण नक्कीच पाव वगैरे खात असतो. परंतु समजून घ्या, एखादा पावाचा छोटासा तुकडा किंवा भाकरीचा एखादा छोटासा तुकडा थोडासा ओलसर झाला असेल आणि तो बराच काळ कुठंतरी आपल्या घरामध्ये पडून राहिला, तर नंतर काय होणार? एका डब्यामध्ये बंद केला किंवा एखाद्या ठिकाणी एखाद्या कोपऱ्यामध्ये हा पावाचा किंवा भाकरीचा तुकडा पडून राहिला. आपण थोड्या दिवसांनी जर त्याचं निरीक्षण केलं तर आपल्याला काय आढळून येणार की त्याच्यावर बारीक बारीक पांढऱ्या रंगाचे तंतू धाग्यासारखे वाढलेले दिसतात. ते तंतू म्हणजे काय? तर ते तंतू म्हणजेच त्यालाच आपण कवकवर्गीय सूक्ष्मजीव म्हणू शकतो. तर या तंतूंना जर आपण काच पट्टीवर घेतलं, सूक्ष्मदर्शकाखाली बघितलं, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसणार? तर त्याच्यामध्ये आपल्याला बरेच आणि त्यांना आपण काय म्हणू शकतो, म्हणजे याची लक्षणे काय असू शकतात की कवक सृष्टीत परपोषी. मग याची लक्षणे काय आहेत बघा? कवक सृष्टीतील जे काही हे सूक्ष्मजीव आहेत हे परपोषी आहेत. तर ते म्हणजे अन्नासाठी कोणा दुसऱ्या सजीवावर अवलंबून असतात. ठीक आहे. ते दृश्य केंद्री सजीवांचा त्यांच्यामध्ये समावेश होतो. त्याचबरोबर हे जे काही कवकवर्गीय आहेत हे सर्व सजीव मृतोपजीवी असतात. आता तुम्हाला हा शब्द जो आहे मृतोपजीवी म्हणजे काय? म्हणजे एखादा प्राणी किंवा एखादा पशु याचे जे काही अवशेष असतात, त्या अवशेषांवर हे जे काही कवकवर्गीय सूक्ष्मजीव आहेत किंवा वनस्पती आहेत, हे त्यांच्यावर जगत असतात. म्हणजे त्यांना अन्न म्हणून हे खात असतात आणि त्यानुसार यांची वाढ होत असते. म्हणजे मृतोपजीवी म्हणजे मृत असलेले जे काही सजीव आहेत, जसे प्राणी किंवा वनस्पती यांच्यावर या या कवकवर्गीय हे जे काही वनस्पती किंवा सूक्ष्मजीव आहे यांची वाढ होत असते. ही गोष्ट आता तुमच्या लक्षात येणार. त्यानंतर याचं पुढचं लक्षण असं आहे की हे जे काही कवक आहेत या या कवकवर्गीयची पेशीभित्तिका शर्करेपासून तयार झालेली असते. त्याचबरोबर या कवकांचे काही जे तंतुरूपी अ, असे जे काही पेशीद्रव्य असंख्य असे केंद्रक असतात. म्हणजे याच्यामध्ये केंद्रक जास्त असतात कवकांमध्ये. आता हे कवक आहे हे अ, म्हणजे याला आपण सोप्या भाषेमध्ये काय सांगू शकतो अजून? कवकाला सोप्या भाषेत काय सांगू शकतो? तर मी तुम्हाला पावाचं उदाहरण दिलं, तेव्हा त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की पांढऱ्या पांढऱ्या धागासारखा जो काही अ, त्या पावावर किंवा आपल्या भाकरीच्या तुकड्यावर जो पांढरा धाग्यासारखा जो घटक तयार होतो त्याला बुरशी म्हणतो आपण. काय म्हणतो? बुरशी. आणि जे आपण बाहेर बरेचसे मुलं लहानपणी कावळ्याची छत्री वगैरे असं काय म्हणत असतात, जे भूछत्र असतात त्यांना आपण इंग्रजीमध्ये मशरूम देखील म्हणतो. त्याला मराठीमध्ये अळंबी असं देखील पण म्हणतात. तर आता मोनेरा, प्रोटेस्टा, कवक हे जरी इंग्रजी शब्द असले तरी हे काही आपल्यापेक्षा वेगळे नाहीत. हे आपल्या जवळपासच आढळणारे सर्व सूक्ष्मजीव आणि म्हणजे वनस्पती वर्गीय आहेत. तर ही गोष्ट आता तुमच्या लक्षात आली असेल. तर आपण या पाठामध्ये काय अभ्यासणार आहोत? तर या पाठामध्ये आपण वनस्पतींमध्ये असणारी विविधता याचा अभ्यास करणार आहोत. वनस्पतींमध्ये असणारी विविधता. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे एक तक्ता दिलेला आहे. यापूर्वी देखील तुम्ही या तक्त्याचा नक्कीच अभ्यास केलेला आहे. तर सजीव सृष्टी जी आहे ही सजीव सृष्टी 2 गटांमध्ये विभागलेली आहे. पहिला गट आहे आदिकेंद्रकी, त्याला प्रोकॅरियोटिक असं म्हणतात. दुसरा गट जो आहे त्याला म्हणतात दृश्य केंद्रकी.
त्याला युकॅरियोटिक इंग्रजीमध्ये असं म्हणतात. हा आदी केंद्रकी जो गट आहे याच्यामध्ये मोनेरा याच्यामध्ये मोनेरा हा त्याचा उपगट आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला थोड्याच वेळापूर्वी मोनेराचं उदाहरण सांगितलं होतं. लॅक्टोबेसिलाई नावाचे जे काही जीवाणू असतात ते या मोनेरा गटातील जीवाणू आहेत ते कशामध्ये आढळतात तर दह्यामध्ये, दही, ताक याच्यामध्ये आढळतात. नंतर दृश्य केंद्रकी, या दृश्य केंद्रकी दोन गटामध्ये विभागणी होते, एक पेशीय आणि बहुपेशीय. आता ही गोष्ट तुम्हाला चांगली लक्षात राहणार की एक पेशीय म्हणजे प्रोटिस्टा वर्गीय. प्रोटिस्टा वर्गीय जे काही सूक्ष्मजीव आहे त्याच्यामध्ये जे तीन महत्वाचे सूक्ष्मजीव तुम्ही आता लक्षात ठेवलेले आहे, अमिबा, पॅरामेशियम आणि युग्लिना, ज्यांची उत्पत्ती सर्वात अगोदर झाली एक पेशीय. तर हे एक पेशीय म्हणजे प्रोटिस्टा. बहुपेशीय, आता बहुपेशी या गटामध्ये दोन अजून उपगट होतात, त्याच्यामध्ये पेशीभित्तिका असणारे आणि पेशीभित्तिका नसणारे. आता पेशीभित्तिका म्हणजे जी पेशी आहे तिला भित्तिका असते, एका प्रकारे तुम्ही असं समजून घ्या भिंत असते, भिंत नाही भिंत म्हणू शकणार नाही, एक काहीतरी चौकट असते आणि त्याच्या आत ती पेशी असते. तर पेशीभित्तिका असणारे स्वयंपोषी, वनस्पती वर्गीय आणि परपोषी कवक वर्गीय असतात. कवक वर्गीयांचं आपण उदाहरण बघितलं, भूछत्र वगैरे, बरोबर, बुरशी वगैरे. आणि पेशीभित्तिका नसणारे, ज्या पेशीला पेशीभित्तिका नसते त्याला आपण प्राणीवर्गीय म्हणतो. पुढे मी तुम्हाला वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी या दोघांचं एक आकृती दाखवणार आहे, त्यामध्ये नक्कीच या गोष्टी क्लिअर होतील. तर हे सजीवांचं जे काही वर्गीकरण आहे हे कसे करण्यात येते हे आता आपल्या लक्षात नक्कीच आलं असेल. तर यामध्ये जे आदिकेंद्रकी पेशी असतात, या आदिकेंद्रकी पेशींमध्ये पेशीभित्तिका नसते आणि यामुळे जास्त करून या पेशी एकपेशीय असतात. त्याचबरोबर ज्या दृश्य केंद्रकी पेशी आहेत, या दृश्य केंद्रकी पेशींमध्ये पेशीभित्तिका केंद्रक असते आणि या पेशी एक पेशीय व बहुपेशीय देखील असतात. लक्षात ठेवा, पेशीभित्तिका फक्त वनस्पती पेशींमध्ये असते. आता बघा, इथं दोन पेशी दाखवलेल्या आहेत, यामध्ये एक वनस्पती पेशी आहे, एक प्राणी पेशी आहे. तर जी पेशीभित्तिका असते ती पेशीभित्तिका फक्त वनस्पती पेशींमध्ये असते, प्राणी पेशीमध्ये नसते. मी तुम्हाला याच्या अगोदरच ही गोष्ट सांगितली होती. या दोघं ज्या आकृत्या दिसत आहे, जी ग्रीन कलरची, हिरव्या रंगाची आकृती दिसत आहे तर ती वनस्पती पेशीची आहे. वनस्पतींची निर्मिती अशा लहान लहान पेशी, असंख्य पेशा, असंख्य म्हणजे ते आपण मोजू शकत नाही, अशा असंख्य पेशी एकत्र येतात तेव्हा वनस्पतींची निर्मिती होते. त्याचप्रमाणे बाजूला प्राणीपेशी आहे, या प्राणीपेशी देखील असंख्य अशा प्राणीपेशी एकत्र येतात आणि नंतर प्राण्यांची निर्मिती होते. तर वनस्पती पेशी आणि प्राणीपेशी या दोघांचा जो काही म्हणजे आपल्या जीवनातील महत्व आहे हे आता तुम्हाला नक्कीच कळालं असेल. विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण वनस्पती जे असतात ते काही स्वयंपोषी असतात, काही परपोषी असतात. मी तुम्हाला या अगोदर देखील सांगितलं स्वयंपोषी. इथं एक चित्र आहे स्वयंपोषी आणि इथं एक दुसरं चित्र आहे परपोषी वनस्पतींचं. स्वयंपोषी वनस्पती म्हणजे काय, सोप्या भाषेमध्ये हे तुम्हाला अगोदरही माहिती, परत एकदा आपण ऐकूया की स्वयंपोषी म्हणजे सूर्याच्या प्रकाशाचा उपयोग करून, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड यांचा उपयोग करून, पाण्याचा उपयोग करून जे वनस्पती प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेने स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्यांना आपण स्वयंपोषी वनस्पती असं म्हणतो. ठीक आहे, स्वयंपोषी वनस्पती कळाल्या, ज्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आणि त्याच्या विरुद्ध परपोषी वनस्पती. तर परपोषी वनस्पतींची काही उदाहरणं इथं दिलेली आहे. अमरवेल हा शब्द तुम्ही ऐकला असेल, बुरशी, हे तर सर्वांना माहिती आहे. तर बुरशी, अमरवेल हे असले जे काही उदाहरणं आहेत. तर परपोषी वनस्पती काय करत असतात किंवा त्यांची गुणधर्म काय, तर काही ज्या वनस्पती आहे यांना पाणी नसल्याने ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. बघा, वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी हिरव्या पानांची गरज असते, कारण की त्यामध्ये हरितलवक असतात. त्याचबरोबर या वनस्पती परपोषी असतात, अन्नावर
अन्नावर म्हणजे अन्न मिळवण्यासाठी हे दुसऱ्यांवर अवलंबून, दुसऱ्या वनस्पतींवर अवलंबून असतात. त्याचबरोबर ज्या काही इतर वनस्पतींच्या खोडातून पोषक द्रव्ये शोषून घेण्यासाठी या वनस्पतींचे चूषक असतात. चूषक म्हणजे छोटे छोटे केसांसारखे जे घटक असतात ते या वनस्पतींच्या किंवा या बुरशीच्या अवतीभोवती असतात. ठीक आहे. तर ते पोषक द्रव्य शोषण्यासाठी, शोषून घेण्यासाठी असतात. त्याचबरोबर ही जी काही बुरशी असते, ही बुरशी तर पिष्टमय अन्न पदार्थांपासून आपलं अन्न मिळवत असते. तर आता या दोघांमध्ये तुम्हाला जर स्वयंपोषी आणि परपोषी हा प्रश्न कोणी जरी विचारला, तुम्हाला सहज सांगता येणार की स्वयंपोषी वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि परपोषी वनस्पती यांना स्वतःचं अन्न स्वतः तयार करता येत नाही आणि म्हणून ते दुसऱ्या वनस्पतींवर अवलंबून असतात. विद्यार्थी मित्रांनो, तर इथं आपण या चित्रामध्ये बघत आहोत की बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे सजीव आहेत. काही झाडं आहेत, काही फुलं आहेत, काही सजीव आहेत त्याच्यामध्ये. तर आपली जी काही सर्व जी काही ही म्हणजे पृथ्वी आहे, या पृथ्वीवर असे असंख्य प्राणी आणि वनस्पती आहेत. तर मला सांगा बरं, तर वनस्पती आणि वनस्पतींमध्ये म्हणजे असे कोणते गुणधर्म आहे, वनस्पतींमध्ये असे कोणते गुणधर्म आहे, कोणते असे गुण आहेत की ते प्राणीपेशीपेक्षा आपल्याला वेगळं ठरवतात, म्हणजे प्राणीपेशी वेगळी ठरते. वनस्पतींमध्ये असे कोणते गुणधर्म असतील की त्यांच्यामध्ये प्राणीपेशींपेक्षा काहीतरी वेगळं असं आहे. तर बऱ्याचशा गोष्टी वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यांच्यामध्ये समान आहेत. मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी इथं आकृतीमध्ये दाखवलं की इथं या आकृतीचं थोडे नावं क्लिअर दिसत नाही, परंतु जर तुम्ही वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी या दोघं आकृत्यांचा अभ्यास केला, याच्यामधले बरेचसे घटक आणि बरीचशी नावं आपल्याला समान दिसतात. परंतु असा कोणता घटक आहे की त्याच्यामुळे वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी ही एकमेकांपासून वेगळी ठरते? तर वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यांच्यामध्ये सर्वात मोठा फरक जो आहे तो आहे हरितलवके. हरितलवकांमुळे वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि जे काही प्राणी आहे, प्राणी पेशींमध्ये हरितलवक नसतात, म्हणून प्राणी स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. बघा मित्रांनो, की इथं मी वनस्पती पेशी आणि प्राणी पेशीतील फरक दाखवलेला आहे. तर फरक आपण एकामागे एक वाचून घेऊया की वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी या दोघांमध्ये काय फरक आहे. तर प्राणी पेशी ज्या असतात त्या प्राणी पेशी ही आकाराने मोठी सॉरी, वनस्पती पेशी ही प्राणी पेशीपेक्षा आकाराने मोठी असते. ठीक आहे. वनस्पती पेशी प्राणी पेशीपेक्षा आकाराने मोठी असते, प्राणी पेशी आकाराने लहान असते. त्यांची मायक्रोमीटरमध्ये त्यांची लांबी दिलेली आहे. वनस्पती पेशींची बघा तर 10 ते 100 मायक्रोमीटर आहे, तर प्राणी पेशीची 10 ते 30 मायक्रोमीटर. वनस्पती पेशीवर आवरण असते, तर प्राणी पेशींवर आवरण नसते. वनस्पती पेशी केंद्रक पेशीच्या एका बाजूस असते, तर प्राणी पेशीत केंद्रक पेशीच्या मध्यभागी असते. वनस्पती पेशीमध्ये लयकारिका अत्यंत कमी संख्येने असतात, तर प्राणी पेशीमध्ये लयकारिका मोठ्या संख्येने असतात. वनस्पती पेशीमध्ये पेशीच्या मध्यभागी मोठी रिक्तिका असते. रिक्तिका म्हणजे एक रिकामा भाग असतो. ठीक आहे. आणि प्राणी पेशींमध्ये या ज्या रिक्तिका आहे त्या आकाराने लहान असतात. आणि सर्वात मोठा जो काही बदल आहे, फरक आहे तो आपल्याला इथं दिसत आहे की वनस्पती पेशींमध्ये हरितलवक असतात आणि प्राणी पेशीमध्ये हरितलवक नसतात. आणि हाच तो सर्वात मोठा म्हणजे घटक आहे की तो वनस्पती पेशी आणि प्राणी पेशींना एकामेकापासून वेगळं ठरवतो. तर इथं आपण वनस्पती म्हणजे काय, तर याची व्याख्या अशी सांगू शकतो की पेशीभित्तिकायुक्त दृश्य केंद्रकी पेशी असणाऱ्या स्वयंपोषी सजीवांच्या एका गटाला आपण वनस्पती असं म्हणू शकतो. तर वनस्पती, आता तुमच्या लक्षातच ही गोष्ट येऊ द्या की वनस्पती फार महत्त्वाची आहे, खास करून आपल्या सर्व प्राण्यांसाठी. कारण की वनस्पती हे आपल्या संपूर्ण सजीवांचे अन्नाचा अन्नाचा एक मोठा स्रोत आहे. जर वनस्पती नाहीत तर प्राण्यांचं अस्तित्व देखील नाही. म्हणून वनस्पती हे फारच
महत्त्वाचा घटक आहे या संपूर्ण सृष्टीमधील आणि ते आपल्या अन्नाचा प्रमुख स्रोत आहे असं आपण म्हणू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही वनस्पती आहे यांचं करण्यासाठी वर्गीकरण करण्यासाठी त्यांचे जे काही जे काही आपण मुद्दे आहेत त्या मुद्द्यानुसार त्यांचं वर्गीकरण आता लक्षात घेणार आहोत. तर या वनस्पतींमध्ये सर्वप्रथम आपण वनस्पतींचे अवयव या अवयवांपासून या वनस्पतींचं वर्गीकरण देखील केलं जातं. तर अवयवामध्ये आपण काय बघणार आहोत की बघा, हे जे वनस्पती आहेत यांना अन्न ग्रहण करण्यासाठी किंवा पाणी म्हणजे त्या वनस्पतीला मिळावं यासाठी स्वतंत्र अशी उती संस्था असते. म्हणजे मी तुम्हाला याच्या अगोदरच सांगितलं की एखादं झाड असेल त्याला रसवाहिन्या आणि जलवाहिन्या असतात. तर त्या उती संस्था, ही जी काही उती संस्था आहे, या उती संस्थेच्या मार्फत हे वनस्पती हे पाणी आणि अन्न ग्रहण करत असतात. आणि त्यानंतर या वनस्पती बिया धारण करतात. ठीक आहे. काही वनस्पती आहेत त्यांच्यामध्ये बिया धारण करण्याची क्षमता नसते. म्हणजे काही वनस्पतींना बिया येतात, काही वनस्पतींना बिया येत नाही, काही वनस्पतींना फुलं येतात, काही वनस्पतींना फुलं येत नाही, काही वनस्पतींना फळं येतात, काही वनस्पतींना ते येत नाही. आता हे आपण या अगोदर देखील पाहिलं आहे, परंतु त्याच्यावर कधी विचार केला नसेल. काही वनस्पती अशा देखील आहे की त्यांच्या ज्या बिया आहेत त्या आवरणात असतात, काहींच्या बिया आवरणाबाहेर देखील असतात. ठीक आहे. तर अशा बियांच्या या बीजपत्रांच्या संख्येवरून आपण वनस्पतींचे गट करत असतो. ठीक आहे. आणि या वनस्पतींचे जे काही वर्गीकरण आहे ते वर्गीकरण आता आपण काही त्यांच्या लक्षणांमार्फत नक्कीच करूया. यामध्ये सर्वात प्रथम आहे अवयव. बघा, वनस्पतीमध्ये अवयव असतात. इथं आहे मुळं, वनस्पतींचे मुळं. ठीक आहे. इथं आहे त्याचं खोड, त्याला म्हणतात आपण इंग्रजीमध्ये स्टेम म्हणतात, मराठीमध्ये आपण खोड म्हणतो. नंतर आहे लीफ, लीफ म्हणजे त्याचं पान. ठीक आहे. नंतर इथं तुम्ही बघतात की फ्लावर, फ्लावर म्हणजे फूल, फ्रूट म्हणजे फळ. इथं बघा फ्रूट आहे, हे वाटाण्याचं झाड आहे. आणि त्याच नंतर ते वाटाणे म्हणजेच त्याच्या आत काय असतात, बिया. तर हे जे काही या झाडाचे वेगवेगळे अवयव आहेत. नंबर 2, उती संस्था सर्वात महत्वाचा आहे. उती संस्था म्हणजे त्या झाडामध्ये ज्या काही वेगवेगळ्या उती आहेत त्या कशा पद्धतीने, कोणत्या पद्धतीने त्या एकामेकांबरोबर जोडलेल्या आहेत. या इथं सर्व जे काही प्रकार आहेत ते उतीचे प्रकार आहेत. या सर्व वेगवेगळ्या उती आहेत. तर असं असं काही म्हणजे फिक्स नाही की सर्व उती समान असतात. नाही, प्रत्येक झाडाच्या म्हणजे वेगवेगळ्या जाती जमातीच्या झाडांच्या उती या वेगवेगळ्या असू शकतात. त्याचबरोबर उती संस्था हा आपला दुसरा मुद्दा होता. त्यानंतर तिसरा आहे बिया धारण करण्याची क्षमता. आता हे फूल सर्वांच्या ओळखीचं आहे, सूर्यफूल. याच्यामध्ये खूप साऱ्या बिया असतात, या फुलामध्ये खूप साऱ्या बिया असतात. तर ती जी काही वनस्पती आहे तिला, त्या वनस्पतीला बिया धारण करण्याची क्षमता आहे किंवा नाही, बिया असतात किंवा नाही, याच्यावरून देखील या वनस्पतींचं वर्गीकरण केलं जातं. नंतर या बियांवरील फळांचे आवरण. बघा, बरेचसे फळं जे आहेत तर त्या फळांमध्ये जे काही बिया असतात त्या बिया मध्यभागी असतात. इथं काहीतरी उदाहरणं आहेत, पपई, आंबा, खारीक, सफरचंद. तसं तुम्हाला भरपूर उदाहरणं माहिती आहेत की डाळिंब असेल, आंबा असेल, असे असंख्य उदाहरणं आहेत की या उदाहरणांमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की बी जी असते, कोणत्याही फळाची बी ही त्या फळाच्या मध्यभागी असते. परंतु असे देखील काही बरेचसे फळं आहेत की त्यामध्ये बिया नाहीत. त्यानंतर बीजपत्रांची संख्या. बघा, ज्या पत्रांची संख्या, बीजपत्र म्हणजे जी बी असते त्या बीचे दोन भाग होतात किंवा नाही, दोन भाग, समान भाग होतात किंवा नाही. इथं बघा, ही एक बी आहे आणि तिचं दोन समान भागांमध्ये विभागणी झालेली आहे. तुम्ही तुमच्या घरी किचनमध्ये तुम्हाला बऱ्याचशा डाळी आढळतील, डाळी. त्यांच्यामध्ये बऱ्याचशा डाळी आहेत. त्यांचं जर तुम्ही व्यवस्थित त्या डाळी अशा आपल्या हातामध्ये थोड्याशा चुरळल्या तर त्याच्यामधील बऱ्याचशा डाळींचे दोन भाग होतात आणि त्यालाच
दोन भाग होतात, त्यांचे दोन समान भाग होतात आणि त्याला बीजपत्र म्हणतात. तर काही बिया असतात त्यांचे दोन बीजपत्रांमध्ये त्या आपल्याला दिसतात, परंतु काही बिया असतात जसं आठवा बरं, मका. मक्यामध्ये त्याचा जो काही त्याची जी काही बी आहे ती आपण किती जरी चुरडली तरी देखील तिचं दोन भागामध्ये आपल्याला विभागणी होताना दिसत नाही. तर असे जे काही उदाहरणं आहेत याच्यावरून आपण सांगू शकतो की ज्या बिया असतात त्यांच्यामध्ये दोन बीजपत्र आहेत किंवा नाही. तर हे जे काही वनस्पतींचं वर्गीकरण आहे, तर याचा आधार शास्त्रज्ञांनी कसा घेतला, तर एक म्हणजे अवयव, दोन संस्था, तीन बिया धारण क्षमता, चार बियांवरील फळांचं आवरण आणि पाच बीजपत्रांची संख्या. तर या प्रकारे या पाच मुद्द्यांवरून आपण वनस्पतींचं वर्गीकरण करू शकतो. आता आपण पुढे बघणार आहोत वनस्पतींच्या वर्गीकरणाची लक्षणे. आपण कोणत्या लक्षणांवरून त्यांचं वर्गीकरण करत असतो. तर इथं तुम्ही एक चित्र बघत आहात. याच्यामध्ये इथं तुम्ही समजून गेला असाल की इथं बिया आहेत आणि हळूहळू त्या बियांच्या माध्यमातून हे झाड मोठं झालेलं आहे. म्हणजे पहिले बी आहे, ती हळूहळू तिला अंकुर येतो आणि नंतर ती जमिनीच्या म्हणजे मातीमधून ती नंतर हळूहळू वरती उगवत असते. जमिनीच्या वर मातीचा जो काही लेवल आहे, थर आहे, त्याच्या वर येत असते आणि नंतर तिचं एका झुडपामध्ये झाडामध्ये तिचं रूपांतर होतं. तर आपण बिया बघा, असे बरेचसे वनस्पती आहेत की त्यांच्यामध्ये फुलं येतात, फळे येतात, बिया देखील येतात आणि असे बरेचसे वनस्पती आहेत ज्यांच्यामध्ये फुलं, फळं आणि बिया येतच नाही. तर अशा वनस्पतींना म्हणजे ज्यांच्यामध्ये बिया आणि फुलं फळं येतात अशांना बीजपत्री वनस्पती म्हणतात आणि ज्या वनस्पतींमध्ये फुलं फळं आणि बिया येत नाही त्यांना अबीजपत्री वनस्पती म्हणतात. ठीक आहे, परत एकदा लक्षात घ्या, बीजपत्री शब्द आहे बीज. बीज म्हणजे आपण त्याला बीज म्हणजे म्हणजे ज्यांच्यामध्ये बिया असतात त्यांना बीजपत्री म्हणतात आणि अबीजपत्री म्हणजे ज्यांच्यामध्ये बिया नसतात. बघा, शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलेला असतो. मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो, तुम्हीही ही गोष्ट लक्षात ठेवा. एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर शोधायचं असेल तर पहिले त्या प्रश्नाला व्यवस्थित बघा, त्याचा अर्थ समजा, कारण की त्याच्या अर्थामध्येच एखाद वेळेस उत्तर लपलेलं असतं. इथं बीजपत्री म्हणजे बिया असलेले आणि इथं अबीजपत्री म्हणजे बिया नसलेले. एकदम सोपं झालं. तुम्हाला आता ही गोष्ट कधीही तुम्ही विसरणार नाही, बीजपत्री आणि अबीजपत्री वनस्पती. ठीक आहे. नंतर बीजपत्री वनस्पती म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की जे काही बीज आहेत ते फळाच्या आवरणात आहे की नाही यावरून आपण म्हणजे आता पुढं आपण आवृत्तबीजी आणि अनावृत्तबीजी म्हणजे जे ज्या बिया आहेत त्या फळाच्या आवरणात आहे किंवा नाही. तर इथं तुम्हाला चित्रामध्ये मी दाखवलेलं आहे. इथं तुम्हाला गहू, परत भात वगैरे, मका. ठीक आहे. तर अशी बरीचशी जी काही झाडं आहेत त्यांचं उदाहरण दिलेलं आहे. ते आवृत्तबीजी आहेत. आवृत्तबीजी म्हणजे त्यांना एका आवरणामध्ये यांचे जे काही छोटे छोटे दाणे असतात ते दाणे कव्हर केलेले असतात, त्यांना आवृत्तबीजी म्हणतात. म्हणजे जे काही फळं किंवा बिया आहेत त्या आवरणामध्ये आहेत. आणि अनावृत्तबीजी म्हणजे याच्या ज्या काही असे जे काही झाडं आहेत की त्यांच्या बिया ज्या आहेत त्या आवरणात नसतात. बघा, सोपं आहे. आवृत्तबीजी आवरण असलेल्या, अनावृत्तबीजी आवरण नसलेल्या, या पद्धतीने तुम्ही आवृत्तबीजी आणि अनावृत्तबीजी या प्रकारे तुम्ही वर्गीकरण करू शकतात. बघा, आवृत्तबीजी वनस्पती यांना अँजिओ म्हणजेच कवर असलेलं म्हणजे आवरण नसलेलं, आणि स्पर्म म्हणजे बी असा इंग्रजी अर्थ आहे. अँजिओस्पर्म असा बोलतात आवृत्तबीजी वनस्पतींना. तसंच अनावृत्तबीजी वनस्पतींना जिम्नो म्हणजे न झाकलेले आणि स्पर्म्स म्हणजे बीज. बघा, इथं काही अशी फुलं असतात की त्या फुलांमध्ये ज्या बिया असतात त्या बिया म्हणजे सरळ त्या फुलाच्या
बाहेर पडलेल्या आपल्याला दिसतात, म्हणजे त्या झाकलेल्या नसतात, उघड असतात. ठीक आहे. आणि यालाच जिम्नोस्पर्म म्हणजे अनावृत्त बीजे असं देखील म्हणतात. आता थोड्या वेळापूर्वी आपण याचा अभ्यास केला, एक बीजपत्री आणि द्विबीजपत्री. एक बीजपत्री म्हणजे या बिया असतात, या बियांमध्ये जी काही त्या बिया आहेत, तर त्या समान दोन भागामध्ये त्यांची विभागणी होत होत नाही, त्यांना एक बीजपत्री बिया असं म्हणतात. आणि ज्यांची समान दोन भागामध्ये म्हणजे या प्रकारे विभागणी होते, त्यांना द्विबीजपत्री बिया असं म्हणतात. ठीक आहे. तर ही लक्षणं विचारात घेतली जातात जेव्हा वनस्पतींचं आपण वर्गीकरण करत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, एक शास्त्रज्ञ होते, त्यांचं नाव एचर 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 यांनी वनस्पती सृष्टींचं हा जो काही तक्ता आहे, या तक्त्यानुसार दोन उपसृष्टींमध्ये वर्गीकरण केलं. दोन उपसृष्टी बघा. आता या दोन उपसृष्टी याच्यामध्ये पहिली आहे अबीजपत्री आणि दुसरी आहे बीजपत्री. अबीजपत्री आणि दुसरी आहे बीजपत्री. अबीजपत्री याच्यामध्ये थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा हे तीन गट झाले. बीजपत्रीमध्ये अनावृत्तबीजी आणि आवृत्तबीजी हे दोन गट झाले. आणि या आवृत्तबीजीमध्ये अजून दोन गट होतात, ते म्हणजे द्विबीजपत्री आणि एक बीजपत्री. तर ज्या काही या अबीजपत्री वनस्पती आहेत, त्या अपुष्प आहेत. अपुष्प अपुष्प म्हणजे ज्यांना फुलं येत नाही. आणि बीजपत्री वनस्पती या सपुष्प आहेत. सपुष्प म्हणजे ज्यांना फुलं येतात. ज्यांना फुलं येतात, फुलं असतात, त्यांना बीजपत्री सपुष्प वनस्पती. ज्यांना फुलं येत नाही त्यांना अबीजपत्री अपुष्प वनस्पती असं म्हणतात. तर बीजपत्री सपुष्प वनस्पतींचे दोन भाग झालेले, अनावृत्तबीजी आणि आवृत्तबीजी. तर अनावृत्तबीजी म्हणजे ज्यांच्यामध्ये बी जी असते ती फळाच्या आवरणात नसते. बी जी असते ती फळाच्या आवरणात नसते. आणि इथं आवृत्तबीजीमध्ये इथं जी बी असते, बिया असतात, त्या फळाच्या आवरणात असतात, त्यांना आवृत्तबीजी म्हणतात. आणि आपण जास्त करून याच प्रकारची फळं आपण खात असतो. आवृत्तबीजी म्हणजे जी काही बी आहे ती आवरणात असते. आणि या आवृत्तबीजीचे दोन गट आहेत, एक द्विबीजपत्री आणि एक बीजपत्री. द्विबीजपत्री या द्विदल वनस्पती आहे आणि एक बीजपत्री या एकदल वनस्पती आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या तक्त्यावरून वनस्पतींच्या वर्गीकरणाची ओळख तुम्हाला आता नक्कीच झाली असेल. तर याचा पुढचा भाग तुम्हाला उद्या शिकायला भेटणार आहे. तर सर्व हजर राहिले याबद्दल धन्यवाद. प्लीज आपलं जे चॅनल आहे, यूट्यूब चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा. आपल्या यूट्यूब चॅनलवरून जास्तीत जास्त आपल्या मित्रांना आपले जे काही व्हिडिओ आहेत ते शेअर करा. ठीक आहे. आणि सर्वांनी रोज वेळेमध्ये हजर राहा. थँक्यू. धन्यवाद.